किस बाय किस, दोडका किस. आता दोडका किसायचं म्हटलं की खूप त्रासाचं काम, हो की नाही. आता डीमार्टमधून बघा मी त्यासाठी हे पोटॅटो पिलर नाईफ आणलेला आहे. याच्याने पोटॅटो आणि दोडका म्हणजे बटाटा आणि दोडका दोन्हीची साल काढता येते. हे बघा आता आम्ही इथे वाकून बघतोय की कॅमेरा अँगल कसं सेट झालाय आणि ही पाठी मागून वाकून बघते. तर चला, खूप गडबड आणि घाई लागलेली आहे. आणि आता इथे आधी वरणाला फोडणी देऊयात. आता दुपारचं जेवण म्हटलं की दोडक्याची भाजी आणि वरण करण्याचा बेत होता. तर वरण कसं तसं साधं सुधच आहे, त्यामध्ये वेगळं काय दाखवण्यासारखं असं म्हणाल तर वरणाला चव आणि ती करण्याची पद्धत, फोडणीची पद्धत ही वेगवेगळीच असते, हो की नाही. प्रत्येकाची वेगळी पद्धत. तर ही आमच्या पद्धतीने अशी दिलेली फोडणी तुम्ही नक्की ट्राय करा, मग सांगा वरण कसं झकास होतं आणि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. तर चला, इथं मस्त असं वरण आता तयारच आहे. तोपर्यंत आपण दोडक्याचं काय करायचं ते बघून घेऊयात. तर आता दोडका इथे मस्त असा किसलेला आहे आणि आता तो कट करून घेऊया. तर सगळ्यात आधी त्याची दोन्ही बाजूची टोकं असतात ती बाजूला काढली आणि आपल्या आपल्या पद्धतीने जितक्या मोठ्या कमी स्लायसेस आपल्याला करायच्या असतील त्या पद्धतीने कट करून घ्यायच्या. त्यानंतर त्या मस्त पाण्यामध्ये अशा खळखळून धुवून घ्यायच्या, कारण धुतल्यानंतर त्याच्यावरची जी शेल्फ असते ती व्यवस्थित निघून जाते आणि दोडका असतो तो छान क्लीन होतो. आता दोडका भाजायला ठेवायचा आहे. तर इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता भिजलेला दोडका असं यामध्ये टाकला की धूर तर उडणारच आहे. तर ती वाफ बाहेर जाण्यासाठी सोबत खिडकी असते ती उघडी ठेवायची बरं का, नाही तर घरामध्ये सगळा धूर झालाच म्हणून समजा. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते भाजायला ठेवायचं. ते भाजते तोपर्यंत आपण इथे सुकं वाटण करून घ्यायचंय. त्यासाठी मी इथे थोडंसं ओला खोबरा घेतलेला आहे. तुमच्याकडे सुका खोबरा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. लसूण पाकळ्या, आलं, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि सोबतच थोडंसं जिरं हे टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी लागलं तर टाकायचं यामध्ये आणि सुकं वाटण हे करून घेऊयात. तर चला, इथे सुकं वाटण तयार झालेलं आहे आणि इथे थोडंसं मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि तो इथे भाजायला ठेवलेला आहे. आता ही जाड बुडाची कढई आहे आणि यामध्ये कांदा लवकर भाजला जात नाही, त्यासाठी मला खूप वेळ बघायला लागते. जर तुमच्याकडे कांदा पटकन भाजला जात असेल तर तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये टाकू शकताय बरं का. तर मी आता सेपरेट कांदा इथे भाजून घेतलाय आणि त्यानंतर कांदा भाजलेला बाजूला काढला आणि तेलामध्ये वाटणाची फोडणी टाकली आणि त्यानंतर थोडंसं पाणी ऍड केलं आणि भाजून घेतलेला कांदा मिक्स केला आणि 5 मिनिटं शिजवून घेतला आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेला हा दोडका त्यामध्ये टाकायचा आणि मस्त इथे हिरव्या वाटणातलं दोडक्याची चविष्ट भाजी तयार आहे. चला, आता भाकरी सोबत आणि चपाती सोबत खायला घेऊयात. आणि आता हो, चपाती म्हटलं तर चपाती इथे मला करायची होती अजून, तर इथे चपाती करून घेते शेवटी. आणि हा दुपारच्या जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका आणि अशी दोडक्याची चव नक्कीच चाखून बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.